आयुर्वेदात 5000 वर्षांना अगोदर डॉक्युमेंट करून ठेवलेलं आहे सायन्स. आणि त्याने सांगितलेलं आहे की जेवढी आपण चिंता करणार, चिंत्यानाम अतिचिंतनात इति रसवाहिनी दुष्यंती, म्हणजे हृदयरोग होण्यासाठी जे रसवाहिन्या दूषित व्हायला लागतात ते फक्त चिंतेमुळे निर्माण होतात. आपल्या शरीरात किती रक्तवाहिन्या आहेत, तर माझ्या एकट्याच्या शरीरातून सगळ्या रक्तवाहिन्या बाहेर काढल्या आणि एकमेकाला जोडल्या तर एका व्यक्तीच्या शरीरातून इतक्या रक्तवाहिन्या बाहेर पडतील की अख्ख्या पृथ्वीला 2 प्रदक्षिणा होतील. एवढ्या रक्तवाहिन्या एका व्यक्तीच्या शरीरात आहेत, म्हणजे 60,000 मैल लांबीच्या रक्तवाहिन्या आपल्या शरीरात आहेत. सो बऱ्याच वेळेस आपण हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्टला कन्फ्यूज करून बसतो की हे एकच आहे, तर हे बिलकुल नाही. हार्ट अटॅक कित्येक लोकांना येऊ शकतो, पण सगळेच हार्ट अटॅक प्रॉब्लेम मध्ये कन्वर्ट होत नाहीत. आता दूध जेव्हा मी म्हणतो तेव्हा लोक म्हणतो मी दूध पितच नाही, पण तेच दूध चहामध्ये, कॉफीमध्ये, दही, ताक, लस्सी, चीज, बटर, पनीर, गुलाबजाम, रसगुल्ले, पेढा, बर्फी, श्रीखंड, ब्रेड, बिस्किट, खारी, टोस्ट, पाव, केक, पेस्ट्री, मिल्कशेक, आईस्क्रीम, चॉकलेट, सगळ्यामध्ये दूध असतं. फळांमध्ये, फ्रुट्समध्ये फ्रुक्टोज असतो आणि हा फ्रुक्टोज पुढे जाऊन ग्लुकोज बनतो, जो परत माझं रक्त घट्ट करतो. जर मला माझं रक्त पातळ ठेवायचं आहे तर मला फ्रुट्स खायची गरज नाही. 2 महिने आधी मी जपानला होतो. सो आय हॅव सम फ्रेंड्स देअर, लोकल जॅपनीज. दे स्मोक अ लॉट, म्हणजे खूप स्मोकिंग करतात. आणि त्यांच्या इथे कसं आहे की प्रत्येक 500 मीटर 1 किलोमीटर एक स्मोकिंग ग्राउंड आहे किंवा स्मोकिंग झोन आहे. तर माझा प्रश्न त्यांना असा होता की बाबा यू स्मोक अ लॉट, तुम्ही नॉनव्हेज एवढं प्रमाणात खातात, तर तुम्हाला हार्ट अटॅक का नाही, त्याचं प्रमाण काय? त्यांचं असं होतं इफ आय डोंट स्मोक आय विल गेट हार्ट अटॅक. तर माझा हा प्रश्न आहे की स्मोकिंग हे ॲक्च्युअल कारण आहे की याच्यामागे जेनेटिक किंवा जे जीन्स आहेत हे ॲक्च्युअली मेन रिझन आहे ऑल दिस टू हार्ट अटॅक ऑर समथिंग? दिस इज अ सुपर क्वेश्चन. आपल्या डॉक्टरांना मी फक्त एवढंच सांगत असतो की आपले पेशंट्स जे आपल्याकडे येतात ते आपल्या आई वडिलांसारखे आहेत. त्यांना जितकं छान आपल्याला सर्व्हिस देतात तितके छान देऊन टाका. खूप छान. जी इम्प्रूव्हमेंट मिळणार आहे नाही मिळणार ती त्याच्याकडे आहे. सो तो आपले जर कर्म छान असतील तर आपल्याला फळं छान देणार आहे. नमस्कार मंडळी, मी रोहन पुष्पा मनोहर गायकवाड. तुमच्या सगळ्यांचं दी RG शो या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. सो आज आपण बोलणार आहोत हार्ट डिझीज, लाईफस्टाईल डिझीज, स्ट्रेस, फूड कसं मॅनेज आपले केलं पाहिजे लाईफस्टाईल. तर टू डिस्कस ऑल धिस, सो वी हॅव इन्व्हायटेड यंग, डायनामिक, डॅशिंग मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ माधव बाग, डॉक्टर रोहित साने. So thanks sir, for coming us. Thank you. And it's really privilege, की तुम्ही आलात आणि आमच्या पॉडकास्टमध्ये सहभाग झालात. तर माधव बाग, आज आपल्या सगळ्यांना माहीत आहे, इट्स अ वेल नोन ब्रँड. सो वी आर ऑलमोस्ट 400+ क्लिनिक, 4+ हॉस्पिटल्स अक्रॉस पॅन इंडिया. तर ह्याची जर्नी बद्दल तुम्ही काहीतरी सांगा सर आम्हाला, आणि ह्याच्या मागचं तुमचं विजन काय आहे? कसं होतं, ह्याची सुरुवात झालेली होती साधारण 2004 साली. मी MBBS केलं होतं, फेलोशिप इन कार्डियक रिहॅब अपोलो हॉस्पिटलमध्ये केलेलं होतं. आय एम अ मॉडर्न मेडिसिन प्रॅक्टिशनर. सो साधारण 2000 साली माझे पूर्ण एज्युकेशन पूर्ण झालेलं होतं. आणि तसं असताना जेव्हा मी बाबांबरोबर, माझे बाबा डॉक्टर माधव साने, ही वॉज अन एमिनंट आयुर्वेदिक फिजिशियन. त्यांचा नेहमी प्रयत्न असायचा की मी आयुर्वेद शिकावं वगैरे वगैरे, त्यांचे नेहमी थॉट्स असायचे. बट बिईंग फ्रॉम द मॉडर्न मेडिसिन आय नेवर यूज टू लाईक एनिथिंग इन टू आयुर्वेदा. सो माझं मॉडर्न मेडिसिनमध्ये माझं नेहमी प्रेम असायचं. पण ग्रॅज्युअली हळूहळू जेव्हा मला हे कळायला लागलं की आयुर्वेदातून शिकण्यासारखं भरपूर आहे आणि आयुर्वेदाला आपण जर मॉडर्न मेडिसिन बरोबर इंटिग्रेट करू शकलो तर दिस वुड क्रिएट वंडर्स, हे कळायला लागलेलं होतं. पण तेवढं माझं ओढ नव्हता आयुर्वेदाकडे. ॲट द सेम टाईम 2004 साली जेव्हा बाबांना स्वतःला हार्ट अटॅक आलेला होता तेव्हा ते 17 दिवस मी बाबांबरोबर होतो त्या ICU मध्ये, जिथे मी पूर्ण मॉडर्न मेडिसिन, सगळ्या इमर्जन्सी मेडिसिन सगळ्यांचा वापर करून झालेला होता. बट स्टील इन दोज 17 days ही सफर्ड लॉट ऑफ प्रॉब्लेम्स अँड ऑन द 17th day आय लॉस्ट हिम.
17व्या दिवशी जेव्हा हे सगळं झालं, ते 17 दिवसाचं जे पेन होतं, ते जे फ्रस्ट्रेशन होतं, ते भयंकर जास्त होतं. त्या फ्रस्ट्रेशनमध्ये युजली लोकांचे नॉर्मली 2च ऑप्शन असतात. एक तर तो डॉक्टर किंवा ते हॉस्पिटल, ते इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्यावरती राग काढावा, किंवा दुसरं ऑप्शन माझ्याकडे होतं, ते म्हणजे तो रोग ज्याने माझ्या बाबांचा जीव घेतलेला होता त्या रोगावरती राग काढावा. सो आय चोज द सेकंड ऑप्शन अँड फ्रॉम दॅट डे इटसेल्फ I began with my war against heart disease. त्याच्यात आयुर्वेद, ॲलोपॅथी, होमिओपॅथी, मला जे सायन्सेसचा अभ्यास करता आला त्या सगळ्या सायन्सेसला घोळून प्यायलेलो आहे आता. आणि आय हॅव अ गुड अमाऊंट ऑफ नॉलेज टू अंडरस्टँड की हृदयरोगाला जर आपल्याला रिव्हर्स करायचं असेल तर कुठल्या रस्त्यातून आपल्याला जाऊन पुढे जायचं आहे आणि कसं त्या हृदयरोगाला कंट्रोल करून त्याला रिव्हर्स करायचं आहे. सो जसं 2004 पासून जो काही अभ्यास निर्माण झाला माझ्या मेंदूत आणि 2006 आपण पहिलं खोपोलीला आपलं माधवबाग नावाचं आपण हॉस्पिटल चालू केलं. बरेच लोक मला हेही विचारत असतात की नाव माधवबाग का ठेवलेलं आहे. तर माझ्या वडिलांनी जे मला खूप वर्ष शिकवण्याचा प्रयत्न केला, पण तेव्हा आपण आपल्या नॉन मेच्युअर्ड इनमेच्युअर्ड लाईफमध्ये असतो, आपल्याला अभ्यासाचा काही ओढ नसतो, तर त्यांना त्यांचं बलिदान द्यावं लागलेलं होतं मला शिकण्यासाठी. सो म्हणून त्यांच्यामधून जे काही ज्ञान मला निर्माण झालं त्याचं नाव आहे माधवबाग. सो माधवबागची सुरुवात मग 2006 पासून झाली आणि आत्तापर्यंत वी हॅव मोर दॅन अबाउट 363 क्लिनिक्स ऑल ओव्हर द नेशन अँड वी हॅव 4 हॉस्पिटल्स. आणि ह्या सगळ्या गोष्टीतून आपण साधारण दर वर्षाला वी हॅव अबाउट मोर दॅन 30,000 हार्ट पेशंट्स गेटिंग रिव्हर्स फ्रॉम देअर डिसीज एव्हरी इयर. So there are several diabetic patients, there are several hypertensive patients, obese patients. म्हणजे आपण बऱ्याच वेळेस असं म्हणतो की आपण साधारण ईच पेशंटचं आपण साधारण 6 ते 8 किलो वजन कमी करून देत असतो. म्हणून पूर्ण आपण वर्षभरात साधारण जर आपण बघितलं तर साधारण 2 लाख किलो वजन आपण पृथ्वीवरनं कमी करत असतो दर वर्षाला. सो असं आपण नॉर्मली लोकांचा बेनिफिट करून द्यायचा प्रयत्न असतो. ग्रेट, व्हेरी इम्प्रेसिव्ह डॉक्टर, व्हेरी इम्प्रेसिव्ह. तर आपण पाहत आहोत की यंग पेशंटमध्ये ही आता आपल्याला कार्डियाकचं प्रमाण दिसून येतंय. तर ह्याच्यावर तुम्ही काय मेसेज देणार यंग क्राऊडला की कशी लाईफस्टाईल असली पाहिजे, काय खाणं असलं पाहिजे? एकदम सिंपल. नॉर्मली ना हृदयरोग जर आपण आता सगळे सायन्सेस वाचल्यानंतर एकच गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे की आयुर्वेदात 5000 वर्षांअगोदर डॉक्युमेंट करून ठेवलेलं आहे सायन्स. आणि त्याने सांगितलेलं आहे की जेवढी आपण चिंता करणार, चिंत्यानाम अतिचिंतनात इति रसवाहिनी दुष्यंती, म्हणजे हृदयरोग होण्यासाठी जे रसवाहिन्या दूषित व्हायला लागतात ते फक्त चिंतेमुळे निर्माण होतात. आता चिंतेचं डेफिनेशन कसं की मी छोट्या छोट्या गोष्टींच्या बाबतीत खूप बर्डन घ्यायला लागलो. उद्या काय घडणार आहे माझ्या लाईफमध्ये किंवा जगात उद्या काय घडणार आहे, मग मी त्या गोष्टीत कम्फर्टेबल आहे की नाही, हे सगळे चिंता करत राहणे. ॲज वेल त्या चिंतेला युजली त्याला जे आपण नॉर्मल आजच्या भाषेत जे स्ट्रेस म्हणत असतो, त्या स्ट्रेसला डिस्ट्रेस करण्यासाठी जी नॉर्मली देवाने दिलेली झोप नावाची मेकॅनिझम आहे, त्या झोपेचा अभाव झाला. ती झोप त्या मनुष्याला तेवढी मिळायची बंद व्हायला लागली की प्रॉब्लेम्स चालू होतात आपल्या शरीरात. आणि त्या प्रॉब्लेम्स एवढे डॅमेजेस करतात आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये की रक्तवाहिनी आतमधल्या आतमध्ये ब्रिटल व्हायला लागते, ती ठिसूळ व्हायला लागते. आणि ती जर एखाद्या वेळेस फाटली तर त्याच्यातून जी रक्ताची गुठळी निर्माण होते, दॅट लीड्स टू हार्ट अटॅक. So to understand if at all I've got to prevent heart attack, the best answer is going to be sleep. But आता काही लोक ऐकल्यानंतर जबरदस्त खुश होतात की अरे ही तर आमची आवडती गोष्ट झाली. पण गोष्ट अशी आहे की तीच झोप जर रात्रीची न घेता मी दिवसा झोपायला लागलो तर त्याच्यातून डायबिटीज निर्माण होईल. राईट. सो बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडलेला असतो की झोप माझी रात्रीची होत नाही तर मी दिवसा झोपू का? इन अनअवॉइडेबल सर्कमस्टन्सेस दॅट्स ओके, बट whenever you can have that night sleep well, you have done the job. पूर्ण दिवस चिंता जरी केली तरी रात्रीची झोप त्याला डिस्ट्रेस करू शकते. आणि दुसरी गोष्ट, जर मी चिंताच करायचं सोडून दिलं तर माझं काम सोपं. कारण का आजपर्यंत मागच्या 25 वर्षाच्या माझ्या पूर्ण प्रोफेशनल करिअरमध्ये मी एवढं शिकलेलो आहे की जिंदगी एक ट्रेन जर्नीसारखी आहे.
त्या ट्रेन जर्नीमध्ये आपण बसलेलो आहोत बरोबर. आणि ती ट्रेनचा ड्रायव्हर तिथे बसलेला आहे. तो कुठून ना कुठून तरी ट्रेन पुढे घेऊन जाणार आहे. काही दिवस ब्लॅक एकदम अंधार टनेलमधनं जावं लागेल जिथे खूप होप्स आपले कमी झालेले असतील. काही दिवस खूप सुंदर सुंदर जागेतून जावं लागेल जिथे होप्स जबरदस्त वाढणार आहेत. काहीही आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये. बरोबर आहे. मला ती जर्नी आवडो का मला ती जर्नी नाही आवडो, मला ट्रेनमध्ये बसायचं आहे. आता माझ्या आजूबाजूला बसलेल्या ट्रेनमधल्या लोकांशी मी किती छान प्रकारे कम्फर्टेबली त्यांच्याबरोबर छान मिसळतो आणि माझा स्वतःला मी डिस्ट्रेस करतो, त्याच्याने मी हृदयरोग अवॉइड करू शकणार आहे. सो ट्रीटमेंट्स वगैरे हजारो आहेत. ट्रीटमेंट करून हृदयरोगाला रिव्हर्स करणं कधीही पॉसिबल आहे. पण वेन यू आस्क दिस की न्यूअर जनरेशन जे काही जेनझी आजकाल आहेत आणि जबरदस्त स्ट्रेस वगैरे घेतात, त्यांना माझ्याकडनं फक्त सजेशन आहे, टेक युअर लाईफ व्हेरी इझी. लाईफ इज सिम्पल, वी कॉम्प्लिकेटेड अननेसेसरी. खूप छान मेसेज दिला तुम्ही या प्रश्नाच्या माध्यमामध्ये. पण डॉक्टर, कार्डियाक अरेस्ट आणि हार्ट अटॅक या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे? खूप फरक आहे. हार्ट अटॅक म्हणजे काय, तर माझ्या हृदयाला ज्या रक्तवाहिन्या असतात, तर बरेच लोक म्हणतात की अँजिओग्राफीमध्ये 3 रक्तवाहिन्या दिसतात, म्हणजे 3च असतात का रक्तवाहिन्या? तर नाही. आपल्या शरीरात, म्हणजे जस्ट टू डिटूर फ्रॉम आवर क्वेश्चन, आपल्या शरीरात किती रक्तवाहिन्या आहेत, तर माझ्या एकट्याच्या शरीरातून सगळ्या रक्तवाहिन्या बाहेर काढल्या आणि एकमेकाला जोडल्या तर एका व्यक्तीच्या शरीरातून इतक्या रक्तवाहिन्या बाहेर पडतील की अख्ख्या पृथ्वीला 2 प्रदक्षिणा होतील. एवढ्या रक्तवाहिन्या एका व्यक्तीच्या शरीरात आहेत. म्हणजे 60,000 मैल लांबीच्या रक्तवाहिन्या आपल्या शरीरात आहेत. त्यातले हृदयात जे असतात ते असंख्य रक्तवाहिन्या हृदयात असतात. पण ह्या हृदयातल्या रक्तवाहिन्या जे मेजरली अँजिओग्राफीमध्ये आपल्याला 3 रक्तवाहिन्यांचाच अभ्यास करतो आपण, त्या 3 रक्तवाहिन्या किंवा त्याच्याबरोबर त्या असंख्य रक्तवाहिन्यांमध्ये जेव्हा कधी हृदयाच्या त्या रक्तवाहिन्यांमध्ये जेव्हा कधी रक्ताची गुठळी निर्माण होईल त्यावेळेला हार्ट अटॅक येणार. म्हणजे बऱ्याच वेळेस लोक ब्लॉकेजेस न घाबरतात, ज्याला स्टेंटिंग किंवा बायपास सर्जरी, अँजिओप्लास्टी वगैरे वगैरे करतात. खरं सत्य नीट समजून घ्यायचं की हार्ट अटॅक ह्या चरबीच्या ब्लॉकेजेसमुळे येतच नाही. हार्ट अटॅक जो येतो तो रक्ताच्या गुठळीमुळे येतो, तो ब्लड क्लॉटमुळे येतो. हे जे असतात हे फॅट प्लाक असतात. दोघांमध्ये खूप फरक आहे. पण कमिंग बॅक टू आवर आन्सर, की जर अशी रक्ताची गुठळी, ब्लड क्लॉट जर माझ्या शरीरात निर्माण झालेला असेल तर माझ्या शरीरात हार्ट अटॅक येणार. आता हार्ट अटॅक म्हणजे काय, की रक्तवाहिनी होती त्याच्यात धावत धावत तो रक्ताची गुठळून अडकली आणि अडकल्या कारणाने हृदयाच्या त्या मांसपेशीला रक्तपुरवठा नाही पोचला तर ती हृदयाची मांसपेशी किंचाळायला लागते, मुझे खून भेजो भेजो भेजो. आणि दिस क्राय ऑफ अ डाईंग हार्ट मसल इज कॉल्ड एज एंजायना, म्हणजे छातीतलं दुखणं. जेव्हा कधी ते हृदय किंचाळायला सुरुवात करतं त्यावेळेला समजा 6 तासाचा तो पूर्ण किंचाळायचा पूर्ण गेम असतो. हृदय सस्टेन करू शकतं 6 तास विदाउट एनी ब्लड सप्लाय कमिंग थ्रू दॅट ब्लड वेसल. सो इफ ॲट ऑल यू हॅव गुड कोलॅटरल ब्लड सप्लाय टू दिस ब्लॉक्ड वेसल, यू विल सर्वाईव्ह. बट ती रक्ताची गुठळी येऊन अडकली आणि हृदयाच्या त्या मांसपेशीला रक्तपुरवठा पोचायचा बंद झालेला आहे तर ती हृदयाची मांसपेशी बंद पडू शकते. सो ही रक्ताची गुठळी अडकल्यानंतर देर आर 2 ऑप्शन्स, आयदर यू हॅव द कोलॅटरल ब्लड सप्लाय ऑर एल्स यू डोंट हॅव द कोलॅटरल ब्लड सप्लाय. जर कोलॅटरल ब्लड सप्लाय नसला तर यू विल एंड अप इन टू कार्डियाक अरेस्ट. सो हार्ट अटॅक ही 10वी आहे आणि कार्डियाक अरेस्टची 12वी आहे. सो 10वी आली आहे म्हणजे 12वीला जायलाच पाहिजे अशी काही गरज नाही. बऱ्याच वेळेस 10वीला मी शाळा सोडून देऊ शकतो आणि दुसऱ्या शाळेत लागू शकतो. सो बऱ्याच वेळेस आपण हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्टला कन्फ्यूज करून बसतो की हे एकच आहे, तर हे बिलकुल नाही. हार्ट अटॅक कित्येक लोकांना येऊ शकतो पण सगळेच हार्ट अटॅक प्रॉब्लेम मध्ये कन्वर्ट होत नाहीत. सो आपल्या हृदयाला मजबूत करून ठेवणं छान व्यायामाने आणि कमीत कमी लो कॅलरीज आहार जो काय आपण असतो त्या लो कॅलरी आहाराने आणि व्यायामाने हृदयाला जर सणसणीत स्ट्रॉंग करून ठेवलेलं असेल तर कितीही हार्ट अटॅक आले तरी कार्डियाक अरेस्टमध्ये तो कन्वर्ट होणार नाही. राईट. डॉक्टर,
कार्डियक पेन आणि नॉर्मल पेन, चेस्ट पेन याच्यामध्ये म्हणजे कसं डिफरन्स ओळखावा नॉर्मल खूप सिंपल आहे, खूप सिंपल आहे. फॉर एक्झाम्पल, जसं फर्स्ट ऑफ ऑल काय, कार्डियक पेन असेल तर ते असं मला एका बोटाने कधीच लोकेट करता येणार नाही. जर मला कळतं अरे भाऊ इथेच मला दुखतंय, मग ते कार्डियक पेन कधीच नाही. फर्स्ट. सेकंड, कार्डियक पेन जो असतो तो असा मला रोज दुखतंय आणि मला रोज काही ना काहीतरी पेन होतंय, हा कार्डियक पेन कधीच नसतो. कार्डियक पेन म्हणजे काय, राजा आतमध्ये रडायला लागलेला आहे देशाचा, म्हणजे ते पेन किती सिव्हिअर असेल यू कॅन इमॅजिन. सो ते एक्सक्रुशिएटिंग पेन जर आतमधून निर्माण झालं जे मला लोकेटच करता येत नाहीये, तर दॅट इज कार्डियक पेन. प्लस समजा मला मुवमेंट करताना समजा मला जर पेन होत असेल तर दॅट इज नेव्हर कार्डियक पेन. मला मोठा श्वास घेतल्यानंतर मला सोडताना किंवा घेताना श्वास घेताना पेन होत असेल, दॅट इज नेव्हर कार्डियक पेन. कार्डियक पेन इज समथिंग लाईक म्हणजे सायरन वाजायला लागल्यासारखं जे आपल्याला होतं ती गोष्ट म्हणजे कार्डियक पेन. कार्डियक पेनच्या वेळेस माझं हार्ट रेट धडाधड वाढणार, माझं ब्लड प्रेशर धडाधड वाढणार, हे सगळे अलार्मिंग साईन्स आतमध्ये तयार झाले तर दॅट इज कार्डियक पेन. आपण बऱ्याच वेळेस चिंटू पिंटू नॉन स्पेसिफिक पेन्स असतात त्याला कार्डियक पेन म्हणून घाबरतो. बिलकुल घाबरायची गरज नाही. रिसर्च म्हणतो की बऱ्याच वेळेस जेव्हा कॅज्युअल्टीमध्ये जेव्हा पेशंट्स येतात कार्डियक पेन किंवा चेस्ट पेन घेऊन, त्यातले 70 to 80% पेन्स हे नॉन कार्डियक पेन असतात. सो उगीच दर त्या चेस्ट पेनला घाबरत बसायची गरज नाही. हे जर शांत ठेवलं तर पुढच्या गोष्टी खूप सोप्या होऊ शकतात. आणि डॉक्टर आपण बघतोय की जे छोटे मुलं आहेत आजकाल एकदम ओबेस आहेत, ओव्हरवेट आहेत, ओके, आणि पुढे जाऊन आपल्याला माहिती नाही काय होऊ शकतं, तर मग हे कसं कंट्रोल केलं पाहिजे? खूप सिंपल आहे. आयांना आणि त्यांच्या वडिलांना ट्रेनिंग द्यायची गरज आहे. राईट. मुलं काही स्वतःहून जाऊन दूधवाल्याशी बोलत नाहीत ना साखर विकत घ्यायला जात नाहीत. त्यांच्याकडे काय हातात पैसे नसतात दुकानात जाऊन विकत घेण्यासारखं. सो सिंपल आहे, त्यांच्या आई वडिलांना ट्रेनिंग द्यायला हवं. ही एकदम सिंपल साधी गोष्ट आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला प्रेम असतं आपल्या मुलांप्रती आणि ते प्रेम आपण नॉर्मली जेवण खायला घालण्यातून आपण प्रेम दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. सो इथे आपल्या सगळ्यांना समजून घ्यायला पाहिजे की जितकं मी आतमध्ये हेवी कॅलरीड फूड आपल्या मुलांना खायला घालू तितकं जास्त आपली मुलं ओबीज होणार आहेत. आणि एकदा ओबीज झाला, एकदा मुलाला समजा आपण खायला छान धुष्टपुष्ट करून टाकलं आणि अति जास्त वजन वाढायला लागलं तर मग मुलांकडनंच क्रेविंग चालू होतं की मला खायला पाहिजेच, माझी भूक भयंकर जास्त होतीये, मला कंट्रोल होत नाहीये. आणि मग ते आई वडिलांच्या कंट्रोलमधनं बाहेर गेलेली प्रोसेस असते ती. मग त्यांना तिथे ट्रेनिंग देणं गरजेचं आहे की थोडंसं दुःख होईल सुरुवातीला की माझ्या मुलाला मी खायला नाही म्हणतोय वगैरे वगैरे, पण दॅट इज गुड फॉर लॉंगर रन. जर लहान मुलांमध्ये ओबेसिटी होत असेल तर त्या लहान मुलांमध्ये फिमेल्स असतील तर पुढे जाऊन पीसीओडी होऊ शकतं, मेल्स असतील तर त्यांना पुढे जाऊन डायबेटिक होऊ शकतात. कारण का आज जर बघितलं तर आपण ज्युवेनाइल डायबेटिक भरपूर व्हायला लागलेले आहेत. ह्याच्यात म्हणजे जेव्हा कधी प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला बऱ्याचशा फिमेल्समध्ये जस्टेशनल डायबिटीज आपल्याला बघायला मिळतोय. खूप आजकाल वाढायला लागलेले. उत्तर एकदम सिंपल आहे. इट्स नथिंग एल्स बट एज्युकेशन ऑफ द पेरेंट्स की मी मुलांना काय खायला घालायला हवं आणि काय खायला द्यायला नाही हवं हे छान जर त्यांना कळलं तर ते बरोबर स्वतःच्या मुलांना छान ठेवू शकते. राईट. डॉक्टर, आपण बऱ्याचदा बघतो की जेव्हा पण आपण जेवायला बसतो की खातोय म्हणून आपण जेवतोय, राईट, म्हणजे आपण विचार नाही करत की हे काय कॉन्ट्रीब्युटिंग आहे, याचे बेनिफिट्स काय. तर तुम्ही असं काही सजेस्ट कराल की कुठल्या भाज्या किंवा कुठलं फूड जे बेनिफिट आहे जे आपल्याला माहिती नाहीये, ॲज अ नॉर्मल ऑडियन्स आम्हाला माहिती नाही? बरेच असे फूड्स आहेत. ओके. फर्स्ट ऑफ ऑल, इफ एट ऑल आय गॉट टू लूज वेट, बिलीव्ह मोर ऑन व्हेजिटेबल्स. जितके जास्त व्हेजिटेबल्स खाल रोग तितकेच कमी होतील. राईट. बऱ्याच वेळेस आपण ग्रेन्स वरती जास्त डिपेंडेंट असतो. ग्रेन्स जितके कमी खाल तितकं बेटर. मिलेट्स जितके जास्त खाल तितके बेटर. बऱ्याच वेळेस दुधातून बनलेल्या गोष्टी आपण भरपूर सेवन करायचा प्रयत्न करत असतो. तर एक सिंपल प्रिन्सिपल समजून घ्यायचं, जर मला माझं वजन वाढवायचं असेल तर दूध भरपूर पिऊया.
जर मला माझं वजन वाढवायचं नसेल तर दुधाचा काहीही रोल नाही. आता दूध जेव्हा मी म्हणतो तेव्हा लोक म्हणतो मी दूध पितच नाही, पण तेच दूध चहामध्ये, कॉफीमध्ये, दही, ताक, लस्सी, चीज, बटर, पनीर, गुलाबजाम, रसगुल्ले, पेढा, बर्फी, श्रीखंड, ब्रेड, बिस्किट, खारी, टोस्ट, पाव, केक, पेस्ट्री, मिल्कशेक, आईस्क्रीम, चॉकलेट सगळ्यामध्ये दूध असतं. अननोईंगली आपण ह्या सगळ्या गोष्टी खात असतो आणि ह्याच्यातून तो जे दुधाचे अंश जातात आतमध्ये त्याच्यात केझिन प्रोटीन असतं आणि त्या केझिन प्रोटीनमध्ये IGF फॅक्टर म्हणजे इन्सुलिन लाईक ग्रोथ प्रमोटिंग फॅक्टर असतो, जो माझ्या शरीरात भूक जास्तीत जास्त लावतो आणि मला एवढं इन्सुलिन आतमध्ये प्रोड्यूस करून देतो की मला खाल्ल्याशिवाय मला गत्यंतर राहत नाही. मग आपण म्हणतो अरे हा माणूस सारखं 2-2 तासांनी काहीतरी खातोय, त्याला सारखी भूक लागते का? कारण का ह्या गोष्टी आतमध्ये निर्माण होत आहेत म्हणून. सो मला जर ऍडवाइस द्यायची असेल कोणाला तर मी 2-3 प्रिन्सिपल्स फक्त सांगायचा प्रयत्न करत असतो. सर्वात पहिलं प्रिन्सिपल काय असतं की पूर्ण दिवसभरातून 3च टप्प्यांमध्ये जेवूया. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण. आता बरीच लोक म्हणतो मी तसंच जेवतो, पण ह्याच्यात सर्वात इम्पॉर्टंट आहे की ह्या 2 ह्याच्यात आणि ह्या 2 ह्याच्यात काही खायचं नाहीये. नाहीतर लोक म्हणतात आम्ही 3 तर खातोच, बरं 3च्या मध्ये अजून 10 वेळा खातो म्हणजे 30 वेळा खातो. सो तिथे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की जितकं आराम मी माझ्या इंटेस्टाईनला देईन तितकी माझी इंटेस्टाईन छान राहील. So first principle would be every 8 hours you are permitted to eat. 8 तासांच्या मधल्या ह्याच्यात पूर्ण तोंडाला सील करून ठेवलेलं असेल, बेस्ट थिंग टू रीच. सो फर्स्ट प्रिन्सिपल इज गोइंग टू बी every 8 hours meal. त्याच्यामध्ये काही नाही. फर्स्ट. सेकंड प्रिन्सिपलमध्ये जे काही ग्रेन्स आपल्याला खायचे असेल, मग ते गहू असतील, तांदूळ असेल, ज्वारी, बाजरी, नाचणी, सोयाबीन, राजगिरा, बेसन, व्हॉट एव्हर यू गॉट टू ईट, दॅट प्रपोर्शन ऑफ दोज ग्रेन्स शुड बी लिमिटेड टू अबाउट 40 to 50 grams इन दॅट वन मील. त्याच्या वरती ग्रेन्स कुठलेही जाऊ नये. मग तुम्ही भात खा, नाहीतर तुम्ही गव्हाची चपाती खा, नाहीतर तुम्ही भाकरी खा, व्हॉट एव्हर यू ईट, जे ग्रेन्स, जे पीठ आपण घेणार आहोत आपली चपाती, भाकरी काही बनवायला किंवा भात बनवायला, ते ग्रेन्स शुड नॉट गो बियॉन्ड 40 to 50 grams ॲट अ टाइम. आता दिस वॉज द सेकंड प्रिन्सिपल. थर्ड प्रिन्सिपल, अख्ख्या 24 तासात आपल्या पोटात साधारण 1 ते पाऊण किलो व्हेजिटेबल्स पूर्ण दिवसभरातून पोटात जायला हवेत. येन केन प्रकारेनं जर एवढे व्हेजिटेबल्स माझ्या पोटात गेले तर माझी इंटेस्टाईन पण साफ राहते, माझ्या लिव्हरला छान बळ मिळतं आणि हे 2 गोष्टी जर छान राहिले तर कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड याचा कधी प्रॉब्लेमच येत नाही आणि गॅसेस होणं, ब्लोटिंग होणं, कधी कधी पोट फुगल्यासारखं वाटणं, गॅस होणं, हे सगळ्या गोष्टी गायब होतात. एवढे 3 प्रिन्सिपल्स जरी आपण पाळायला सुरुवात केले तर कुठलाच डॉक्टर कधीच जन्मभरात तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला लागणार नाही, हे आत्ताच मी सांगून ठेवतो. हो डॉक्टर, आपण बोलतो की जसं ब्लड थिक झालं तर क्लॉट्स होतात, खूप सारे डिसेबल आजार होतात, तर नॅचरल वे काय आहे ब्लड थिन करायचं? नॅचरल वे भरपूर रस्ते. लाईक सर्वात पहिली गोष्ट मन शांत ठेवणे. जर मी मन शांत ठेवले, कारण का रक्त जड किंवा रक्त घट्ट होण्याचं सर्वात इम्पॉर्टंट एजंट कोण आहे तर माझ्या शरीरातला स्ट्रेस हॉर्मोन. माझा जितका स्ट्रेस हॉर्मोन वाढणार, ॲड्रेनलिन, नॉरॲड्रेनलिन नावाचे स्ट्रेस हॉर्मोन माझ्या रक्तात वाढले की 100% माझं रक्त घट्ट होणार. देन नोबडी कॅन सेव्ह यू. सो सर्वात पहिली गोष्ट, रक्त पातळ ठेवायला मस्त मन शांत ठेवूया. स्टार्ट एन्जॉईंग एव्हरी गुड थिंग ॲज वेल ॲज एव्हरी वर्स्ट थिंग. स्टार्ट एन्जॉईंग इट की युअर प्रॉब्लेम डिसअपियर. सो दॅट इज फर्स्ट. सेकंड, खाण्यातून जर मला माझं रक्त पातळ करायचं असेल तर नॉर्मली दालचिनी, लवंग, इलायची किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत, जे उष्ण गोष्टी आहेत, ते माझं रक्त पातळ करणार आहे. तिसरी गोष्ट, माझं रक्त पातळ करणाऱ्या गोष्टी कोण तर फळं न खाणे. फळांमध्ये, फ्रुट्समध्ये फ्रुक्टोज असतो आणि हा फ्रुक्टोज पुढे जाऊन ग्लुकोज बनतो, जो परत माझं रक्त घट्ट करतो. जर मला माझं रक्त पातळ ठेवायचं आहे तर मला फ्रुट्स खायची गरज नाही. चौथी गोष्ट, मला जर रक्त पातळ करायचं असेल तर भरपूर व्हेजिटेबल्स जर मी खायला लागलो तर माझं रक्त स्वतःहूनच पातळ होऊन जातं.
आणि 5वी गोष्ट, जर मला रक्त पातळ करायचं असेल तर हेवी कॅलरी फूड, जसं मी तेलाचं काही ना काहीतरी तळून खाणे, ह्या सगळ्या गोष्टी जर मी अवॉइड केल्या, ज्याच्यात कॅलरी प्रमाण मी माझ्या जेवणाचं अति जास्त वाढवतोय, ह्या जर गोष्टी मी कमी केल्या तर माझं काम सोपं. आणि शेवटची एक गोष्ट कॅलरी मधलीच, ती म्हणजे साखरेच्या गोष्टी. साखर किंवा साखरचे ऑल्टरनेटिव्ह. साखरेचे ऑल्टरनेटिव्ह म्हणजे कोण, तर साखर स्वतः, गूळ, मध, शुगर फ्रीची गोळी, ऊस, ऊसाचा रस, खजूर, मनुके, अंजीर, सगळी फळं, हे सगळे साखरेचे ऑल्टरनेटिव्ह आहे, विच अगेन मेक युअर ब्लड टर्बेड. सो जितक्या या गोष्टी प्रपोर्शन मध्ये ठेवाल किंवा कमीत कमी ठेवाल, तुमचं रक्त कधीही जड होणार नाही आणि ब्लड क्लॉट्स तर त्याहूनही होणार नाही. डॉक्टर, डायबिटीज हा रिव्हर्सिबल होऊ शकतो का? हो, 100%. सी, कसं एकदम सिम्पल आहे. तुम्हाला किती वर्षांपासून डायबिटीज आहे ह्याच्यावरती बरेचसे खेळ ठरतात. 15-20 वर्ष झालेली असलेल्या डायबिटीजला तर त्याला रिव्हर्स करायला थोडेसे जास्त मेहनत करावी लागेल. पण समजा आत्ताच इमिजिएटली झालेल्या 2-4 वर्षातला डायबिटीज आहे, त्याला रिव्हर्स करणं खूप सोपं असतं. नाव दिस कम्प्लिटली डिपेंड्स ऑन द पर्सन्स मोटिवेशन. खरं पेशंटला तो डायबिटीज रिव्हर्स करायचा आहे का, हा सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न आहे. जर पेशंटने ठरवलं मला माझा डायबिटीज रिव्हर्स करायचा आहे, दिस इज शुअरली पॉसिबल. कारण का जे काही आपण ठरवणार ते घडणार आहे. जे काही करावं लागणार आहे त्याच्यात काही ना काहीतरी आपल्याला मानसिक ॲज वेल एज शारीरिक थोडेसे कष्ट असणार आहेत. कारण का निर्माण करायला कष्ट केलेले आहेत, तर गायब करायला सुद्धा कष्ट करावे लागतील. बट इट इज शुअरली पॉसिबल. राईट. ओनली फक्त ह्याच्यात एकच फक्त मी सांगेन की टाईप 1 नसेल तर तिथे थोडीशी अडचण येते. टाईप 2 मध्ये नक्की दॅट इज पॉसिबल. नॉर्मली डॉक्टर, आपण म्हणजे मी ऐकतोय की जसं सनसेटच्या आधी जेवणं इम्पॉर्टंट आहे, तर ॲक्च्युअली याच्या मागचं काय सायन्स आहे की जस्ट अ मिथ? No, it is not a myth. See, now the modern science also accepts on this point that whatever digestive fire you have in your intestine, that digestive fire has a circadian rhythm. त्याला एक डायurnal व्हेरिएशन असतं की मी जर सूर्य अस्त झाल्यानंतर, सनसेट झाल्यानंतर मी जेवतो आहे तर माझ्याकडे खूप लीस्ट डायजेस्टिव्ह फायर आहे. आय विल नॉट बी एबल टू डायजेस्ट हेवी कॅलरी फूड इन द इव्हनिंग टाइम. सो जर मला मस्त आयुष करायची आहे तर बिफोर सनसेट. पोस्ट सनसेट तुमचं जेवण जितकं कमी असेल, जितकं फायब्रस असेल, जितकं साधं असेल, जितकं लो कॅलरीड असेल, जितकं लो कार्बोहायड्रेट असेल, तितकं बेटर. जर सनसेट नंतर न जेवण्याची आपण स्वतःला जर सवय घातलेली असेल तर कधीही रोगाचं तोंड बघायची गरज लागणार नाही. कारण का नॉर्मली असंच म्हटलं जातं की सकाळचा ब्रेकफास्ट जो आहे, जेव्हा आत्ताशी सूर्य आलेला आहे तेव्हा माझ्याकडे तगडी एनर्जी आहे, आय विल बी एबल टू डायजेस्ट एव्हरीथिंग. आफ्टरनून लंच जेव्हा माझ्या डोक्यावरती सन आलेला आहे, आय हॅव सुपर्ब एनर्जी, आय विल बी एबल टू डायजेस्ट एव्हरीथिंग. बट नाव वेन द सन स्टार्ट सेटिंग, आपल्या शरीरातली ताकद कमी होत जाणार आहे, तिकडे कफाचं प्रमाण वाढायला लागणार आहे. ऑब्व्हियसली दॅट विल रिड्यूस डाऊन माय डायजेस्टिव्ह पॉवर. डॉक्टर, 2 महिन्याआधी मी जपानला होतो. सो आय हॅव सम फ्रेंड्स देअर, लोकल जॅपनीज. दे स्मोक अ लॉट, म्हणजे खूप स्मोकिंग करतात. आणि त्यांच्या इथे कसं आहे की प्रत्येक 500 मीटर 1 किलोमीटर एक स्मोकिंग ग्राउंड आहे किंवा स्मोकिंग झोन आहे. तर माझा प्रश्न त्यांना असा होता की बाबा यू स्मोक अ लॉट, तुम्ही नॉनव्हेज एवढं प्रमाणात खातात, तर तुम्हाला हार्ट अटॅक का नाही, त्याचं प्रमाण काय? त्यांचं असं होतं, इफ आय डोंट स्मोक आय विल गेट हार्ट अटॅक. तर माझा हा प्रश्न आहे की स्मोकिंग हे ॲक्च्युअल कारण आहे की याच्यामागे जेनेटिक किंवा जे जीन्स आहेत हे ॲक्च्युअली मेन रिझन आहे ऑल दिस हार्ट अटॅक ऑर समथिंग? दिस इज अ सुपर क्वेश्चन. म्हणजे हा ना प्रश्न जन्मभर कित्येक लोक विचारतात की बरेच स्मोकर असतात, त्यांना हार्ट अटॅक येत नाही आणि नॉन स्मोकरनाच नेहमी हार्ट अटॅक येतो. हा पण एक प्रश्न असतो. बऱ्याच वेळेस लोक म्हणतात मैं तो रोज मस्त तेलवाला मस्त तला हुआ खाना खाता हूँ और मुझे हार्ट अटॅक नाही आता, आणि दुसऱ्यालाच नेमक्याला हार्ट अटॅक येतो. सो बरेच असे प्रश्न आहेत की जे अजून अनुत्तरित आहेत सायन्स, मॉडर्न सायन्सला. पण मी जसं सुरुवातीला सांगितलं की आयुर्वेदाचं म्हणणं काय, जसं डायबिटीससाठी आयुर्वेदाने क्लिअर खाण्याचे गाईडलाईन्स सांगितलेले आहेत, तसं आयुर्वेदाने हृदयरोग प्रिव्हेंट करण्यासाठी क्लिअर सांगितलेले चिंत्यानाम अतिचिंतनात इति रसवाहिनी दुष्यंती. म्हणजे मी जर स्ट्रेस घ्यायला लागलो तर हार्ट अटॅक येणार.
आता ते स्मोकिंग मी स्ट्रेसमुळे करतोय का कशामुळे करतोय हा नंतरचा प्रश्न आहे. सो मला एवढंच आहे, स्मोकिंग ही बॅड हॅबिट आहे ह्याला काही वादच नाही. हां, ऑब्व्हियसली नाही काय, एवढं छान फुफ्फुसं दिलेली आहेत, एवढं छान शरीर दिलेलं आहे, त्याच्यात उगीच आपण स्मोक करून स्वतःची वाट कशाला लावावी. पण कित्येक वेळा हा प्रश्न जेव्हा सायंटिफिकली विचारला जातो त्याचं उत्तर खूप सिम्पल आहे. स्मोकिंग केल्याने माझं रक्त घट्ट बनतं, माझं रक्त टर्बिड होतं, रक्ताच्या गुठळ्या बनायची शक्यता वाढते. स्मोकिंगमुळे माझ्या शरीरातल्या रक्तवाहिन्या डॅमेज होतात, ब्रिटल होतात. स्मोकिंगमुळे माझं लिव्हर असेल, माझं लंग्स असेल, माझ्या शरीरातलं ईच अँड एव्हरी ऑर्गन असेल त्याच्यावरती बॅड इफेक्ट होणार आहे. कारण का स्मोक जेव्हा आपण करतो त्याच्यातून आतमध्ये जाणारं निकोटीन जे आहे दॅट इज गोइंग टू बी डिलिटेरियस, नो डाऊट अबाउट इट. बट ॲट द सेम टाइम आपल्या शरीरातली एक वेगळी इम्युनिटी असते जी बाकीच्या गोष्टींनी सुद्धा त्याच्यावरती प्रभाव असतो. आता मी आत्ताच्या आत्ता स्मोक केलं म्हणजे आत्ताच्या आत्ता हार्ट अटॅक यायला पाहिजे, नॉट नेसेसरी. इफ यू टॉक अबाउट जॅपनीज, यू आर ॲब्सोल्युटली राईट की 10-20 वर्षांअगोदरचे जॅपनीज सर्वेज जे होते ते असेच म्हणायचे की जॅपनीज आर द मोस्ट इम्युन टू हार्ट अटॅक. बट नाव द थिंग्स आर चेंजिंग. जसं वेस्टर्न कल्चर त्यांनी घ्यायला सुरुवात केलेली आहे विथ स्मोकिंग, अल्कोहोल अँड ऑल दोज थिंग्स, नाव द स्टोरी इज चेंजिंग. त्या गोष्टीला चेंज व्हायला वेळ लागत असतो. सो आज स्मोक केल्या म्हणून आज प्रॉब्लेम नाही येणार आहे, तो पुढे तुमच्यासाठी थांबलाय. 100 चुका जसे तो माफ करतो तसे इथे किती चुका माफ करणारे आपल्याला माहिती नाहीये, पण चुका करतोय आपण हे आपल्याला जर माहिती असेल तर वी शुड रिफ्रेन फ्रॉम डुईंग इट. राईट. सर डॉक्टर, माझा क्वेश्चन असा होता, जसं यू आर मॅनेजिंग माधव बाग, इट्स अ ब्रँड राईट, आणि कुठलाही आपण बिझनेस क्षेत्रात जातो किंवा काही गोष्टी आपण मॅनेज करतो स्वतःहून, इट्स अ स्ट्रेसफुल, टीडियस, यू नो, देर इज नो सेकंड थॉट. तर हाऊ यू मॅनेज युअर स्ट्रेस अँड हाऊ यू मॅनेज युअर डे? ओके, अकॉर्डिंग टू मी ना, स्ट्रेस म्हणजे काय तर 2-3 डेफिनेशन मी स्वतःला बनवलेले आता. 25 वर्ष मी ह्याच फील्डमध्ये काही ना काहीतरी सारखे विचार चाललेले असतात. सो अकॉर्डिंग टू मी स्ट्रेस म्हणजे काय तर आपल्याला वरतून खालती पाठवलं गेलेलं आहे 2च गोष्टी करायला, आयदर विचार नाहीतर आचार, आयदर थॉट्स ऑर एल्स ॲक्शन. जर मी थॉट्समध्ये खूप वेळ घालवायला लागलो तर ॲक्शन करायला वेळ नाही मिळत. बरोबर. मी ॲक्शन खूप करायला लागलो तर थॉट्स करायची गरज नाही लागत. राईट. मेरे हिसाब से स्ट्रेस म्हणजे काय, लॉट ऑफ थॉट्स अँड नो ॲक्शन. राईट. इज स्ट्रेस. की मी फक्त विचारच करतो, हे करू का ते नको करू, हे केल्यावर वाट लागेल का ते केल्यावर प्रॉब्लेम होईल वगैरे वगैरे, अँड दॅट इज ऑल अबाउट स्ट्रेस. आय बिलीव्ह इन ॲक्शन्स. ॲक्शन्स करून टाका. जर त्याच्यातून छानच काही होणार असेल, त्यांनी माझ्या नशिबात छानच लिहिलेलं असेल तर छानच घडणार आहे. सो दॅट इज वन. सो दॅट इज हाऊ आय लिव्ह माय लाईफ. आय बिलीव्ह इन ॲक्शन्स अँड नॉट इन थॉट्स. दॅट इज वन. सेकंड, स्ट्रेस म्हणजे काय तर एखादी गोष्ट केल्यानंतर त्या गोष्टीच्या बाबतीत परत विचार करत बसणे की ती गोष्ट झाली, अरे बापरे आता कसं होईल वगैरे वगैरे, दॅट विल क्रिएट प्रॉब्लेम्स. सो आय जस्ट गिव्ह यू अन एक्झाम्पल की नॉर्मली हायवेवरतून आपण जेव्हा गाडी छान स्पीडमध्ये चालवत असतो तेव्हा आपल्याला दिसतो की कुत्रे वगैरे आपल्या गाडीच्या मागे लागतात. पण हॅव यू सीन एनी टाइम की हे कुत्रे जे गाडीच्या मागे धावत 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 जातात आणि त्यांच्या पेरिमीटरच्या बाहेर गाडी गेली जाऊन कोपऱ्यात जाऊन झोपून जातात. ते काय ओरडाओरडा करत बसत नाहीत की का नाही आली माझ्या गाडी माझ्या कंट्रोलमध्ये, कसं असं झालं, मला काय होणार, उद्या आली गाडी तर बघतोच मी तिला, हे काही करत बसत नाही. तर नाही आली ठीक आहे, सोचा. दॅट इज हाऊ यू आर सपोज टू लिव्ह युअर लाईफ. लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येणार, प्रॉब्लेम्स येणार नाही असं कधी होणार नाही. आपल्याला काय करायचं आहे, प्रॉब्लेम माझ्याकडनं हँडल झाला ओके, नाही हँडल झाला दॅट्स ऑल्सो ओके. छान मस्त माझी लाईफ मस्त जगायची. माझ्या अखत्यारीत जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या मी करू शकतो, जे माझ्या अखत्यारीत गोष्टी नाही ते त्याच्या अखत्यारीत आहेत ते मी नाही करू शकत. सो वेन आय रन दिस होल ऑर्गनायझेशन आय ट्राय टू गिव्ह द डॉक्टर्स अ राईट इंटेन्शन की आपल्या अखत्यारीत काय आहे तर छान क्वालिटी ऑफ लाईफ पेशंटला देणे ही आपल्या अखत्यारीतली गोष्ट आहे. क्वांटिटी ऑफ लाईफ तिथे आहे.
सो आपल्या डॉक्टरांना मी फक्त एवढंच सांगत असतो की आपले पेशंट्स जे आपल्याकडे येतात ते आपल्या आई वडिलांसारखे आहेत, त्यांना जितकं छान आपल्याला सर्व्हिस देतात तितके छान देऊन टाका. खूप छान. जी इम्प्रूव्हमेंट मिळणार आहे नाही मिळणार ती त्याच्याकडे आहे. सो तो आपले जर कर्म छान असतील तर आपल्याला फळं छान देणार आहे. सो बिलीव्ह इन युअर इंटेन्शन. ते इंटेन्शन छान ठेवा की रात्रीची झोप छान लागणार, आणि रात्रीची झोप छान लागली तर डिस्ट्रेस आपोआप होणार. सो दॅट्स द इझिएस्ट वे. माझा शेवटचा प्रश्न डॉक्टर तुम्हाला, तुम्ही आजकालच्या यूथला काय मेसेजिंग देणार? एकच मेसेज असेल की लाईफ इज टू बी एन्जॉयड. काय होतंय, सध्याची लाईफ आपण एवढी कॉम्पिटिशन मध्ये घालवतो की ह्यांनी माझ्याहून चांगलं केलं, त्यांनी माझ्याहून चांगलं केलं, मग मला आता काहीतरी करायला हवं. आणि हे कशासाठी, तर फक्त जगाला दाखवायला. आणि जगाला काही वेळ नाहीये तुमच्या गोष्टी बघायला. बरोबर. ते त्यांच्या लाईफमध्ये बिझी आहे. मी आजच्या युथला फक्त एवढंच सांगेन की लाईफ तुमच्यासाठी जगा, तुम्ही छान राहा, आणि तुमच्यामुळे कोणाला तरी सुख मिळालेलं असेल तर तुमची लाईफ खरं खरं युजफुल झालेली आहे. त्या हिशोबाने लाईफ जगा की एव्हरी डे शुड बी अ न्यू होप इन युअर लाईफ. त्या होप्सला घेऊन पुढे चला. लाईफ खूप इंटरेस्टिंग आहे. एवढे सुंदर सुंदर गोष्टी आहेत करायला, बघायला, फिरायला. त्या गोष्टींचा सगळा फायदा घेऊया, मन छान ठेवूया, कोणाच्याही बाबतीत काही वाईट नको डोक्यात ठेवायला. हे झालं तर काम सोपं होऊन जातं. बरोबर. खूप छान डॉक्टर, खूप छान. आणि खूप आनंद वाटला तुमच्याशी इंटरॅक्ट करताना, बिकॉज यू हॅव दॅट ऑरा, चॅरिस्मॅटिक ऑरा आपण जो बोलतो. आणि खूप सिम्पल भाषेमध्ये तुम्ही सांगितलं की हाऊ टू टॅकल स्ट्रेस, जे पॉसिबल नसतं नॉर्मल ऑडियन्सला, राईट. आणि ह्यानी डेफिनेटली लोकांना खूप फायदा भेटेल. इट्स ओनली अन ॲडव्हान्टेज. ओके, अँड थँक्स अ लॉट फॉर कमिंग हिअर सर. थँक्स अ लॉट फॉर स्पेंडिंग टाइम. सो गाईज, थँक यू. सो प्लीज सबस्क्राईब, शेअर, लाईक आवर यूट्यूब चॅनल दी RG शो. आपण पुन्हा एकदा न्यू एपिसोड, नवीन एक्सपर्ट, नवीन विषयावर बोलू, भेटू. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद.